सर्वांचं नाव घेतो छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये. अभंग तुकोबा राहायचा. अरे तुकोबा या अभंगामधून निष्ठावंत भक्तांचे वर्णनही करतात आणि थोडासा उपदेशही करतात. अरे उपदेश करत असताना उपदेश करण्याची जात महत्वाची नाही. उपदेश करत असताना उपदेश करण्याचं वय महत्वाचं नाही, तर उपदेश करत असताना उपदेश करण्याचा उपदेश फार महत्वाचा आहे. जसं एखादा दारू पिऊन जर आपल्या घरी जर येत असेल तर शहाण्या बायकून त्याला उपदेश केला पाहिजे. हो, दारू प्यायला नाही पाहिजे, ही चांगली नसते, असा उपदेश आपल्या बायकोना आपल्या नवऱ्याला करायला पाहिजे. आणि जसं गोस्वामी तुलसीदास यांची पत्नी रत्नावली, अरे गोस्वामी तुलसीदासजी आपल्या पत्नी करता एवढे आसक्त आहेत की ते पत्नीशिवाय राहू शकत नाही. पण काही कारणावरून त्यांची पत्नी माहेरी गेली. गोस्वामी तुलसीदास यांना बेचैन झालं, त्यांना करमेना गेलं. त्यांनी जायचं ठरवलं, पण काय करणार? नदी अशी दोन्ही धारा भरून गच्च वाहत आहे, तरी स्वामीजी नदी पार करून पलीकडे सांगितले गेले. आणि गेल्याच्या नंतर आपली धन्य पत्नी आपली बायको उंच ठिकाणावर राहत असताना तरीही तिथपर्यंत जाऊन पोहोचली. आणि पोहोचल्याच्या नंतर मध्यरात्रीमध्ये आपली बायको उठून बघते तर काय, अहो मालक, एवढ्या रात्रीच्या प्रसंगामध्ये तुम्ही माझ्या तेव्हा गोस्वामी तुलसीदास सांगू लागला, माझं तुझ्याला अतिशय प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. बरं स्वामी मान्य, पण एवढ्या रात्रीच्या प्रसंगामध्ये तुम्ही माझ्याजवळ आलात कसे? तिला सांगितलं, अगं तू तर एका नदीच्या काठी माझं नाव पाठवलं होतं, जाऊन पाहिलं नाव नव्हतं, एका प्रेतावर बसून स्वामी आले होते. बरं ठीक आहे स्वामी, मी एवढ्या उंच ठिकाणावर राहतो आहे, तरी तुम्ही एवढ्या उंच ठिकाणावर तुम्ही आलात कसे? त्यांनी सांगितलं, अगं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तू वरून माझ्यासाठी दोर टाकला आणि त्या दोरीला धरी धरीत मी वरती आलो. जाऊन पाहिलं दोर नव्हता, एका भयानक सर्पाला धरून स्वामीजी वर आले होते. पण आपल्या सौभाग्याच्या अंगावर हात ठेवला आणि त्या भगवान परमात्म्याला विनंती करू लागली, हे भगवंता, हे परमेश्वरा, अरे तुझे किती उपकार आहे, माझं सौभाग्य माझ्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत केलं. पण आता भगवत परमात्म्याला सांगलं, हे देवा, किती उपकार आहे तुझे माझ्यावर, माझे स्वामी, माझे मालक, माझ्यापर्यंत व्यवस्थितपणे तू माझ्यापर्यंत पोहोचत गेली. पण आता नवऱ्याला सांगते, अहो मालक, अहो पतिदेव, एवढ्या रात्रीच्या प्रसंगामध्ये बसून एका नागाला धरून तुम्ही माझ्यापर्यंत आला स्वामी, मी दिसायला सुंदर आहे म्हणून तुम्ही माझ्यावर टिकता. पण या जगाच्या मालकाने मला बनवलं, तो जगाचा मालक किती सुंदर आहे, त्याचं नाव किती सुंदर आहे, त्या भगवान परमात्मा नाम स्मरण किती गोड आहे. नाम तुम्हारा पार